Network Initiative. नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व जणांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे इनफर्टिलिटी म्हणजेच वंध्यत्वावरती असणारे वेलिंग होमिओपॅथीचे उपचार. आणि विषयी चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे होमिओपॅथ तज्ज्ञ असणारे डॉक्टर सौरभ वेलिंग सर आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झाले. तर मी आपली सर्वांना ओळख करून देतोय डॉक्टर सौरभ वेलिंग सरांची. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर सौरभ वेलिंग हे वेलिंग ग्रुप ऑफ क्लिनिक्सचे फाउंडर आहेत आणि मला आवर्जून सांगावं असं वाटतं की नवीन प्रकारचे संशोधनपूर्ण उपचार ज्याला वेलिंग होमिओपॅथी म्हटलं जातं असे त्यांनी सर्वसामान्य रुग्णांना उपलब्ध करून दिलेले आहेत. विविध प्रकारचे असाध्य आजार यामुळे बरे होऊ शकतात, ज्याच्यामध्ये आजच्या कार्यक्रमामध्ये विशेष करून आपण वंध्यत्व म्हणजेच इनफर्टिलिटीवरती कशी मात करायची याविषयी मार्गदर्शन घेणार आहोतच. पण या अनुषंगाने मला सांगावं वाटतं की इतरही विविध स्वरूपाचे असाध्य आजार ज्याच्यामध्ये पोट विकार आहेत, श्वसन विकार आहेत, त्वचा रोग ज्याच्यामध्ये सोरायसिस, व्हिटिलिगो, एक्झिमा सारखे आजार आहेत, किंवा त्याच अनुषंगाने गेल्या काही वर्षात वाढलेले मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, स्ट्रोक सारखी समस्या, मेंदूचे विकार आहेत ज्यांना असाध्य समजलं जातं. गेल्या काही वर्षात कॅन्सरचंही प्रमाण आपल्याला वाढलेलं आढळतं. तर कॅन्सरसाठी सुद्धा संशोधनपूर्ण उपचार आपल्याला आज वेलिंग होमिओपॅथीमध्ये उपलब्ध आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला डॉक्टर वेलिंगचे जे उपचार आहेत किंवा हे संशोधनपूर्ण होमिओपॅथीचे उपचार आहेत आता महाराष्ट्रभर उपलब्ध झालेले आहेत. विशेष करून मला सांगायचं वाटतं मुंबईमध्ये माहीम, दादर या ठिकाणी, याच अनुषंगाने अंधेरी, पुढे जाऊन ठाणे, वाशी आणि विशेष करून आमच्या महाराष्ट्रातील रुग्णांसाठी पुणे या ठिकाणी आपल्याला डॉक्टर वेलिंग यांचे होमिओपॅथीचे उपचार मिळणार आहेतच. पण त्याच्या पुढे जाऊन आपल्याला व्हिडिओ कन्सल्टेशन, ऑनलाईन सल्ला आणि घरपोच औषधं सुद्धा उपलब्ध आहेत. आजचा कार्यक्रम आपला अतिशय महत्त्वाचा आहे कारण वर्ल्ड होमिओपॅथी डेच्या निमित्ताने आपण आजचा कार्यक्रम या ठिकाणी सर्व रुग्णांमध्ये जनजागृती करण्यासाठी आयोजित केलेला आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण विशेष करून इनफर्टिलिटी किंवा वंध्यत्व पीडित जोडपांच्या समस्यांचं निराकरण करणार आहोत. स्त्री आणि पुरुष या दोघांमध्येही वंध्यत्वाचं, लैंगिक समस्यांचं प्रमाण वाढतं आहे. मला आवर्जून सांगायचं वाटतं की पुरुषांमध्ये स्पर्म काउंट कमी असणं किंवा त्याची गुणवत्ता चांगली नसणं, क्वालिटी चांगली नसणं, किंवा त्याच अनुषंगाने स्त्रियांमध्ये विविध कारणं आढळतात ज्याच्यामध्ये PCOD, थायरॉइड सारखे किंवा लो MH सारखे हार्मोनल प्रॉब्लेम्स आहेत, किंवा गर्भाशयाशी निगडीत समस्या आहेत, फायब्रॉइड आहे, ॲडिनोमॅसिस, एंड्रोमेट्रियोसिस सारख्या समस्या आहे, ट्यूबल ब्लॉक म्हणजे बंद गर्भनलिका असणं, किंवा बीजांडाशी निगडीत जे प्रॉब्लेम आहेत, PCOD विषयी आपण बोललोच, पण ओव्हेरियन सिस्ट आहेत, किंवा मासिक पाळीशी निगडीत समस्या आहेत. ह्या सर्वांचं निराकरण आपल्याला एकत्रितपणे एका छताखाली वेलिंग होमिओपॅथीने करता येणं शक्य आहे. कारण या ठिकाणी आपल्याला हे कॉन्स्टिट्यूशनल उपचार मिळणार आहेत ज्याचं नाव आहे हार्ट. त्याविषयी आपण आजच्या कार्यक्रमात पुढे जाणून घेणार आहोतच. पण तत्पूर्वी प्रेक्षकांसाठी नम्र निवेदन, संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात, हे वेलिंग होमिओपॅथीचे हेल्पलाईन नंबर आहेत. त्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. आम्ही लास्ट इयरला आम्ही actually आफ्टर सो मेनी इयर्स ऑफ फर्स्ट स्ट्रगलिंग, म्हणजे ह्यांना 10 वर्ष झाली लग्नानंतर, पण तरी काहीच होत नव्हतं, रिसर्च झिरो होता. एकदा डॉक्टरने जाऊन आलो पण काहीच इफेक्ट नव्हता कोणाचाच. म्हणजे आम्ही इथे आलो आणि विदिन 6 months 7 months वी गॉट रिझल्ट. थँक्यू सो मच, वी गॉट अ रिझल्ट. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला सर्व प्रेक्षकांना सांगायचं वाटतं की वेलिंग होमिओपॅथी आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला सेवा देत आहे. मुंबईमध्ये माहीम, दादर या ठिकाणी, त्याच अनुषंगाने अंधेरी, नवी मुंबई, वाशी, त्याच व्यतिरिक्त ठाणे आहे आणि विशेष करून पुणे या ठिकाणी आता वेलिंग होमिओपॅथी आपली सेवा देत आहे. सर, एकंदरीतच आम्हाला सर्वांनाच वेलिंग होमिओपॅथी जी संकल्पना आहे त्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता आहे. तर काय सांगता येईल आमच्या प्रेक्षकांना? तर वेलिंग होमिओपॅथीमध्ये आम्ही काय केलं की 200 वर्षाच्या होमिओपॅथी साहित्यावर सखोल अभ्यास केला आणि त्याच्या थ्रू आम्ही पर्सनलाइज ट्रीटमेंट प्रोसेस डेव्हलप केले या खूपशा रोगांसाठी, ज्यामुळे आम्हाला एक पर्सनलाइज टेलर मेड ट्रीटमेंट हे प्रत्येक रुग्णाला डेव्हलप करून देता येते. यामुळे आम्ही काय बघितलं गेले 22 वर्षात की आम्हाला परमनंट क्युअर देता येतो जिथे अवेलेबल आहे, नाहीतर लॉंग टर्म रिलीफ देता येतो. आणि याच्यातच काही रोगांमध्ये म्हणजे वंध्यत्व, कॅन्सर, किडनी फेल्युअर इथे आमचं नाव जास्त जगात प्रसिद्ध झालं आहे. तर इनफर्टिलिटीबद्दल मला हे बोलण्याचं आवश्यक वाटतं इथे की आमच्याकडे गेल्या 22 वर्षात 108 देशातून साधारणपणे 20 ते 25 हजार पेशंट्सने ट्रीटमेंट घेतलेली आहे आणि त्यांच्यामध्ये 10,500
कपल्सच्या वर जोडप्यांनी नॅचरल कन्सेप्शन केलेलं आहे. I was suffering from PCOD and I was foreseeing some trouble in getting pregnant. I looked online for some homeopathic options and I came across the Welling Clinic website and I came here and met Dr. Saurabh and started on the treatment. In the very next month, which is March of 2013, I conceived and I'm now 5 months pregnant and looking forward to a safe delivery. आपण जर का फेल्ड IVF सायकलने त्रस्त असाल, आपल्याला जर का अनेक उपचार घेऊन शस्त्रक्रिया करून इंजेक्शन घेऊन सुद्धा गर्भधारणा होत नसेल, तर मला वाटतं वेलिंग होमिओपॅथी एक आशेचा किरण आहे सर्वच अशा वंध्यत्व पीडित जोडप्यांसाठी. आणि त्यासाठी आपण जरूर संपर्कासाठी जे स्क्रीनवरती नंबर बघा ते टिपून घ्या. सर, अर्थातच गेल्या काही वर्षात वंध्यत्व पीडित जोडप्यांचं प्रमाण खूप वाढलंय. त्याला अनेकविध कारणं आहेत, पोल्युशन आहे, बदलती जीवनशैली आहे, पण आपण जी ही हार्ट ही उपचार पद्धती विकसित केलेली आहे त्यामुळे अनेक वंध्यत्व पीडित जोडप्यांना आता अपत्यप्राप्तीचा आनंद मिळत आहे. तर हार्ट विषयी आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? आम्ही एक ट्रीटमेंट प्रोसेस डेव्हलप केला आहे ज्याला आम्ही म्हणतो होमिओपॅथी असिस्टेड रिप्रोडक्शन थेरपी. आता याच्यात आम्ही फक्त हे बघत नाही की प्रेग्नेन्सी प्रॉब्लेम आहे, याच्या मागचे प्रॉब्लेमसुद्धा आम्ही डिवाइस करतो किंवा शोधतो. म्हणजे हॉर्मोनल प्रॉब्लेम आहेत का, मानसिक काही प्रॉब्लेम आहेत का, किंवा त्रास आहे, स्ट्रेस आहे, लाईफस्टाईल डिसऑर्डर्स काही प्रॉब्लेम करतायत का, आणि याच्या प्रकारे आम्ही पूर्ण एक ट्रीटमेंट प्लॅन डेव्हलप करतो. या पद्धतीमुळे एक शरीरात एक संतुलता निर्माण होते आणि याच्यामुळे आईला सुद्धा आणि बाळाला सुद्धा खूप फायदा होतो. आणि त्याचबरोबर एक मजेशीर गोष्ट सांगतो की ज्या जोडप्यांना IVF करायचं असतं किंवा 1-2 वेळा IVF फेल झालेला असतो, अशी सुद्धा जोडपी आमच्याकडे येतात ज्यांच्यासाठी आमच्याकडे एक प्री IVF ट्रीटमेंट म्हणून आहे, ज्याच्यामुळे आम्ही हे बघतो की IVFचा सक्सेस रेट हा खूप वाढला जातो आणि IVF सक्सेसफुल होतं. पण याच्यातच जेव्हा ते प्री IVF ट्रीटमेंट आमच्याकडे करतात, जी 3 महिन्याची ट्रीटमेंट असते, या ट्रीटमेंटमध्ये जेव्हा ते प्री IVF ट्रीटमेंट आमच्याकडे घेतात तेव्हा IVFकडे जाण्याची खूप वेळा गरजच पडत नाही आणि नैसर्गिक गर्भधारणा त्यांची अगोदरच होऊन जाते या 3 महिन्याच्या आत. During my pregnancy, he was very active. My husband used to show him light on the stomach, so he used to beat that light. he was very active in the stomach also. Dr. Parikar used to say he's a football player, he beats you all. He tried so many things, but one thing was good, we did not go for IVF and all. No IVF at all, right? No IVF at all. तर अशा सर्वच रुग्णांसाठी ज्यांच्यामध्ये शुक्राणूंची संख्या कमी आहे, म्हणजेच लो स्पर्म काउंट आहे किंवा ॲझोस्पर्मिया म्हणजेच स्पर्म नसणं आहे किंवा त्याची क्वालिटी गुणवत्ता खराब असणं आहे, स्त्रियांमध्ये PCOD, थायरॉइड, लो MH सारखे हार्मोनल इम्बॅलन्स आहेत किंवा बंद गर्भनलिका आहे, ट्युबल ब्लॉक आहे किंवा विशेष करून गर्भाशयामधले असणारे अस्तर किंवा ॲडिनोमायसिस, एंडोमेट्रियोसिस सारखे आजार झाले, फायब्रॉइड सारखे आजार आहेत आणि त्याच्या पुढे जाऊन विशेष करून बीजांडाशी निगडीत समस्या, PCOD किंवा ओव्हरियन सिस्ट किंवा इतरही विविध कारणांनी जेव्हा किंवा वारंवार होणारा गर्भपात आहे, ह्या सर्वांसाठी एकच उत्तर आहे हार्ट म्हणजेच होमिओपॅथी असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह थेरपी, जी आपल्याला उपलब्ध आहे आता वेलिंग होमिओपॅथी क्लिनिक्समध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर. आणि तर जरूर आपण कॉल करा. व्हिडिओ कन्सल्टेशन, घरपोच औषधं उपलब्ध असणार आहेत आमच्या ग्रामीण भागातील तालुका पातळीवरील रुग्णांसाठी. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, अर्थातच या अनुषंगाने जेव्हा आपण वंध्यत्वाशी निगडीत समस्यांशी बोलतोय तर स्त्रियांविषयी आपण आधी चर्चा करूया, कारण त्यामध्ये कारणं खूप दिसतात वेगवेगळी. आणि पहिलं कारण जे आहे ते मासिक पाळीमधली अनियमितता आणि एकंदरीतच मासिक पाळीशी निगडीत समस्या असतील तर आपल्याकडे उपचार आहेत का? आता आपण होमिओपॅथीच्या ट्रीटमेंटनी आम्ही आजकाल फक्त इनफर्टिलिटी नाही पण विशीतल्या मुलीसुद्धा बघतो ज्यांचे इरेग्युलर मेन्सिस असतात, अनियमित पाळी येते, यांना आपण होमिओपॅथीद्वारे नॉर्मलाइज करतो. त्यांचं लठ्ठपणा वाढणं PCODमुळे काही डायग्नोसिस असतात, तर हे आम्ही नॉर्मलाइज करतो. त्यांचे सिम्पटम्स रिव्हर्स केले जातात जेणेकरून लग्नानंतर त्यांना काही नवीन इनफर्टिलिटीचे त्रास होत नाहीत मग. आणि त्याचबरोबर मेनोपॉज रिलेटेड प्रॉब्लेम्स किंवा पेरीमेनोपॉझल म्हणजे मेनोपॉजच्या अगोदर होणारे सुद्धा प्रॉब्लेम्स हे सुद्धा खूप वाढत चालले आहेत आणि ज्याचे गेले आम्ही 5-6 वर्ष खूप केसेस हळूहळू हाताळायला लागलोत.
तर याच्यात सुद्धा काही प्रॉब्लेम असतील तर वेलिंग होमिओपॅथी खूप फायदेशीर होऊ शकतं तुम्हाला. डॉक्टर सौरभ वेलिंग हे परदेशात सुद्धा अनेक रुग्णांना ट्रीट करण्यासाठी जात असतात आणि परदेशातूनही रुग्ण हे वेलिंग होमिओपॅथीचे उपचार घेण्यासाठी भारतात येत असतात. 108 देशातून आज भारतामध्ये रुग्ण येत आहेत वेलिंग होमिओपॅथीचे उपचार घेण्यासाठी. तर आपल्यालाही ह्याविषयी अधिक मार्गदर्शन हवं असेल तर आपण जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, अर्थातच ह्या अनुषंगाने मला विचारावं असं वाटतं की स्त्रियांमध्ये विशेष करून जेव्हा आपण बघतो की मासिक पाळीशी निगडीत समस्या आणि त्याच अनुषंगाने हार्मोनल इम्बॅलन्स, ज्याच्यामध्ये विशेष करून PCOD आहे, थायरॉइड आहे किंवा लो AMH सारखे जे आजार आहेत आणि ह्याच्यामुळे वंध्यत्वाची समस्या सुद्धा स्त्रियांमध्ये खूप वाढते. तर ह्याविषयी आपल्याकडे उपचार आहेत का? तर आता या वेळेला आम्ही 2 प्रकारचे पेशंट्स बघतो मुलींमध्ये. एक असतं की फक्त PCOD असतं आणि दुसरे प्रकारचे असतात ज्यांना वंधुत्व असतं आणि त्यांना PCODमुळे वंधुत्व असतं. तर दोन्ही प्रकारचे ट्रीटमेंट्स वेगवेगळे केले जातात. आणि जेव्हा वंधुत्व हे PCODमुळे असतं त्यावेळेला आम्ही लवकरात लवकर त्यांचे हॉर्मोन्स इम्बॅलन्स जे असतं ते रेग्युलराईज करतो, जेणेकरून पाळी नियमित होते आणि मुख्य म्हणजे स्त्रीबीज हे वेळेवर प्रत्येक महिना रिलीज होतं, ज्यामुळे नैसर्गिकरित्या गर्भधारणात मदत होऊ शकते. तर पुढचं आपण थायरॉइड इम्बॅलन्स बघूया. तर थायरॉइड इम्बॅलन्स हा डायरेक्ट ओव्ह्युलेशन आणि गर्भधारणावर परिणाम करू शकतो आणि याची ट्रीटमेंट असते आयुष्यभर गोळ्या घेणं. तर आपल्याला ही सायकल कुठे ना कुठे वेलिंग होमिओपॅथीद्वारे तोडायची असते. याच्यामध्ये वेलिंग होमिओपॅथीने आपण हॉर्मोन्स नॉर्मलाइज करतो आणि जे T4 आणि ते T3 मध्ये कन्व्हर्जन असतं ते लवकरात लवकर प्रॉपरली होऊन तुम्हाला वंधुत्व हे काढून गर्भधारणात मदत होऊ शकते. आणि पुढचं तुम्ही जे बोललात म्हणजे लो AMH, तुम्हाला मी एक केस सांगतो. ही केस माझ्या वेबसाईटवर सुद्धा आहे. या स्त्रीचं AMH 0.05 होतं. जेव्हा ती आमच्याकडे आली त्यांना 3 डॉक्टरने डोनर एग्ज लागतील असं सांगितलेलं होतं आणि आमच्या ट्रीटमेंटमध्ये ती 5 महिन्यात नॅचरली म्हणजे नैसर्गिकरित्या गर्भधारणा केली. ती एवढी खुश होती की तिने आम्हाला येऊन बाळ झाल्यानंतर एक व्हिडिओ टेस्टिमोनी दिलेली होती. तर अशा प्रकारे आमच्याकडे असंख्य पेशंट्स आहेत ज्यांचे AMH 1च्या खाली आहेत, काही 0.1च्याही खाली आहेत. त्यांना होमिओपॅथीने आम्ही स्त्री बीजची क्वालिटी इम्प्रूव्ह करतो आणि दर महिन्याला स्त्री बीज रिलीज होईल याची काळजी घेतो, जेणेकरून तुम्हाला 6 महिन्यात गर्भधारणा होण्यात मदत होऊ शकते. वेलिंग होमिओपॅथी आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला सेवा देत आहे. मुख्यत्वे करून मुंबईमध्ये माहीम, दादर या ठिकाणी, त्याचप्रमाणे अंधेरी, ठाणे, वाशी आणि पुणे या ठिकाणी सुद्धा. आणि विशेष करून तुमच्या महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातील, ग्रामीण पातळीवरतील किंवा तालुका पातळीवरील रुग्णांसाठी व्हिडिओ कन्सल्टेशन आणि घरपोच औषधं उपलब्ध असणार आहेत. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, अर्थातच स्त्रियांविषयी आपण मार्गदर्शन घेत आहोतच. पुरुषांमध्ये एकच अर्थातच कारण असतं आणि ते स्पर्म आणि त्याची क्वालिटी खराब असणं किंवा संख्या कमी असणं. आणि ॲझोस्पर्मियाच्या सुद्धा केसेस मी ऐकले आपल्याकडे बऱ्याच झालेल्या आहेत. म्हणजे ज्यांच्याकडे अजिबात स्पर्म नाही आहेत अशाही रुग्णांना आपण बरं केलंय, त्यांना बाळ होण्याचा अपत्यप्राप्तीचा आनंद मिळालेला. हे कसं शक्य झालंय, काय सांगता येईल? अझोस्पर्मिया म्हणजे वीर्यात स्पर्मच नसणं, म्हणजे 0 स्पर्म असणं. आता अशा पुरुषांना सुद्धा डोनर स्पर्म्स हे सांगितले जातात. तर गेल्या काही वर्षात आम्ही संशोधन करून काही ट्रीटमेंट प्रोसेसेस असे डेव्हलप केले आहेत जेणेकरून काही अझोस्पर्मियाच्या कंडिशन्समध्ये आम्ही स्पर्म्स घडवले आहेत, स्पर्म्सचे प्रोडक्शन चालू केलेले आहेत आणि काही पुरुषांमध्ये 4 मिलियन ते 10 मिलियनपर्यंत स्पर्म काउंट पोहोचलेले आहेत. तर याच्यामध्ये 0 काउंटमध्ये सुद्धा हार्ट म्हणजे होमिओपॅथी असिस्टेड रिप्रोडक्शन थेरपी हे वेलिंग होमिओपॅथीकडनं आपल्याला हेल्प होऊ शकते, हे फक्त लक्षात ठेवणं गरजेचं असतं. त्यामुळे कोणत्याही स्वरूपाचं वंध्यत्वाचं कारण असं आपण निराश होऊ नका. जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, अर्थातच या अनुषंगाने मला विचार असं वाटतं की स्त्रियांमध्ये आपण जेव्हा विविध कारणांचा उपभोग करतोय तेव्हा गर्भाशयाचे आजार म्हणतो तेव्हा आपण फायब्रॉइडची समस्या खूप आहे आणि वारंवार गर्भपात सुद्धा त्यामुळे दिसतात. म्हणजे कधी कधी कन्सीव्ह होतात स्त्रिया पण गर्भपाताला सामोरं जावं लागतं. तर अशा फायब्रॉइड्स असणाऱ्या स्त्रियांना सुद्धा आपले उपचार फायदेशीर ठरू शकतात का? तर आपण होमिओपॅथीमध्ये जनरली फायब्रॉइड्सचे साईज कमी करतो हळूहळू आणि त्यामुळे वंधुत्व तर ट्रीट होतंच, पण त्याच्याशिवाय ब्लिडिंग प्रॉब्लेम असतील किंवा ज्यांना वंधुत्व इन्फर्टिलिटी नाही, ज्यांना बाळ नको आहे पण फायब्रॉइड्सचा खूप त्रास आहे, त्यांना ब्लिडिंग खूप होते, त्यांच्यासाठी सुद्धा होमिओपॅथिक ट्रीटमेंट खूप फायदेशीर होतं. फायब्रॉइड्स हळूहळू कमी होतात साईजमध्ये, त्यांना शस्त्रक्रियेची गरजच पडत नाही किंवा खूप लोकांना किंवा खूप स्त्रियांना गर्भाशय काढण्याचा सल्ला दिला जातो.
तर ह्याची सुद्धा गरज पडत नाही, कारण वेलिंग होमिओपॅथीमध्ये या ट्रीटमेंटने आपण फायब्रॉइड्स पूर्णपणे ठीक केलेले आहेत. ते याचे स्टँड अलोन फक्त फायब्रॉइडसाठी सुद्धा ट्रीटमेंट आहेच, पण फायब्रॉइड्समुळे जेव्हा वंधुत्व होतं आणि त्यांना नैसर्गिकरित्या गर्भधारणा करण्याची आवश्यकता असते, दोघांमध्येही तेवढाच इफेक्टिव्ह होमिओपॅथिक ट्रीटमेंट होऊ शकते. आणि याच्यासाठी सुद्धा तुम्ही वेलिंग होमिओपॅथीच्या तज्ज्ञांना नक्कीच भेटा. सर, आपण गर्भाशयाच्या आजारांविषयी आता मार्गदर्शन घेतलंच, पण त्याच अनुषंगाने इतरही काही विविध समस्यांमुळे स्त्रियांना वंध्यत्वाला सामोरं जावं लागू शकतं. तर असे कोणकोणते आजार आहेत आणि हेही बरे होतात का? 2 खूप कॉमन कंडिशन्स आहेत आणि ज्याच्यासाठी आमची ट्रीटमेंट ही खूप इफेक्टिव्ह ठरली आहे. ती म्हणजे एंडोमेट्रियोसिस आणि ब्लॉक फॅलोपियन ट्यूब्स. तर ब्लॉक फॅलोपियन ट्यूब्सचे इंडियात तर पेशंट आमच्याकडे खूप आहेतच, पण त्याशिवाय आमच्याकडे नायजेरिया, काँगो, हे आफ्रिकन कंट्रीज, मिडल ईस्ट याकडनं खूप ब्लॉक ट्यूब्स किंवा फक्त एक ट्यूब काढली आहे आणि एक ट्यूब ब्लॉक ट्यूब्स आहे. तर असे कंडिशन्स म्हणजे आम्ही त्यांना होपलेस कंडिशन्स मध्ये क्लासिफाय करतो. यामध्ये सुद्धा होमिओपॅथी असिस्टेड रिप्रोडक्शन थेरपीने मदत केलेली आहे. तर आपणही जरूर www.wellinghomeopathy.com या वेबसाईटला भेट द्या. अनेक विध वंध्यत्व पीडित जोडप्यांना या ठिकाणी अपत्यप्राप्तीचा, बाळ होण्याचा, मूल होण्याचा जो आनंद मिळालेला आहे त्यांच्या टेस्टिमोनी आपण या ठिकाणी बघू शकता. आणि त्यामुळे मला सगळ्याच वंध्यत्व पीडित जोडप्यांना सांगायचं आहे ज्यांना इनफर्टिलिटी आहे विविध कारणांनी, आपण निराश होऊ नका. आपल्याला नैसर्गिक सुरक्षित गर्भधारणा होणं शक्य आहे. वेलिंग होमिओपॅथीच्या हार्ट या उपचार पद्धतीमुळे, ज्याला होमिओपॅथी असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह थेरपी म्हटलं जातं आणि जी उपलब्ध आहे संपूर्ण महाराष्ट्रभर, तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, अर्थातच या अनुषंगाने एक पुढची समस्या असे की बऱ्याचदा स्त्रियांना गर्भधारणा तर होते, पण वारंवार गर्भपाताला सामोरं जावं लागतं आणि म्हणून वंध्यत्व अशा स्त्रियांमध्ये दिसतं. सो हे वारंवार गर्भपात थांबवणं शक्य आहे का, काय सांगता येईल? तर आमच्याकडे असे पेशंट्स आहेत ज्यांनी 2 ते 3 वेळा गर्भपात झाली आहे आणि त्याच्यानंतर आणि काही पेशंट्स IVF झाल्यावर गर्भपात होते, तर त्यावेळेला त्यांची मानसिकदृष्ट्या अजून ताण निर्माण झालेला असतो. तर अशा वेळेला फक्त ट्रीटमेंट नाही तर काउन्सिलिंग, योगा हे प्रत्येक गोष्ट आम्ही बघतो आणि ज्या प्रकारे आम्ही पेशंटना हेल्प करतो हे नैसर्गिकरित्या गर्भधारणेत. सर, अर्थातच या अनुषंगाने मला विचारायचं वाटतं की अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी म्हणजे बऱ्याचदा सगळे रिपोर्ट्स नॉर्मल असतात, दोघांचंही, पुरुषाचाही काउंट चांगला आहे, स्त्रियांमध्येही सगळे सोनोग्राफी वगैरे रिपोर्ट करून सगळे रिपोर्ट्स नॉर्मल असतात, पण बाळ होत नसतं. अशा जोडप्यांसाठी काय उपचार आहेत? अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी म्हणजे मॉडर्न टेस्ट त्याला पकडू शकत नाही आहेत, पण नेहमी काही ना काहीतरी कारण असतंच जेणेकरून हे गर्भाशय प्रॉपरली राहत नाही आहे. तर आपण हे शोधण्याचा प्रयत्न करतो आणि या प्रकारे एक ट्रीटमेंट लाईन चॉकआउट करतो. तर याच्यामध्ये होमिओपॅथीचा खूप फायदा होऊ शकतो, कारण सूक्ष्म रूपात जे हॉर्मोनल प्रॉब्लेम्स आहेत ते रिझॉल्व्ह होतात. आम्ही इमोशनल किंवा मानसिकदृष्ट्या जो ताण असतो तो कमी केला जातो होमिओपॅथिक औषधाने. आणि आम्ही स्त्रियांची शरीर हे प्रेग्नन्सीसाठी रिसेप्टिव्ह बनवतो, जेणेकरून नैसर्गिकरित्या गर्भधारण्यात मदत होऊ शकते. तर ज्या वेळेला जोडपी आमच्याकडे येतात तेव्हा एक सायकल आम्ही चालू करतो, ज्याचं प्रमाण असतं 6 महिन्याची ट्रीटमेंट असते. त्यात काउन्सिलिंग, योगा, ॲपेटाईट म्हणजे काय खाण्याचं खाऊन फायदा होईल आणि पर्सनलाइज्ड ट्रीटमेंट, ही 6 महिन्याची ट्रीटमेंट असते, ज्यात आम्ही होमिओपॅथी असिस्टेड रिप्रोडक्शन थेरपी देतो. आणि युजली आम्ही गेले 22 वर्षात जेव्हा स्टडी केला आहे तेव्हा बघतो की आम्ही 68% ते 72% सक्सेस रेट प्रत्येक कपलना पहिल्या सायकलमध्ये होतं. आज आम्ही 108 देशातून 10,500हून जास्त जोडप्यांना आई बाबा होण्याचा आनंद दिला आहे. याच्यात लो स्पर्म काउंट, 0 स्पर्म काउंट, लो AMH, ब्लॉक ट्यूब्स, एंडोमेट्रियोसिस सगळेच कारणं आहेत. तर ज्या वेळेला तुम्हाला वंधुत्व आहे असं तुम्हाला जाणवतं त्यावेळेला हे लक्षात ठेवा की IVF हा पहिला पर्याय नाही तर शेवटचा पर्याय असू द्या, कारण नैसर्गिकरित्या गर्भधारणा होण्यात तुम्हाला पॉसिबिलिटी आहेतच. एक मोलाचा सल्ला दिला आपल्याला आता जाता जाता डॉक्टर सौरभ वेलिंग सरांनी, जे फाउंडर आहेत वेलिंग होमिओपॅथीचे, आणि संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला वेलिंग होमिओपॅथीची सेवा उपलब्ध असणार आहे. महाराष्ट्रामध्ये विशेष करून आपल्याला मुंबईमध्ये माहीम, दादर या ठिकाणी, त्याच अनुषंगाने अंधेरी, नवी मुंबई, वाशी आहे,
ठाणे आहे, पुणे आहे, या ठिकाणी मुख्य क्लिनिक्स आहेतच, पण आपल्या महाराष्ट्रातील तालुका पातळीत किंवा गावातील रुग्णांसाठी विशेष करून व्हिडिओ कन्सल्टेशन म्हणजेच आपल्याला ऑनलाईन सल्ला आणि घरपोच औषधं उपलब्ध असणार आहेत. मला आवर्जून सांगायचं वाटतं की अतिशय संशोधनपूर्ण असे हे हार्टचे उपचार, ज्याला होमिओपॅथिक असिस्टेड रिप्रोडक्शन थेरपी म्हटलं जातं, हे विशेष करून आता सर्वसामान्य रुग्णांना उपलब्ध झालेले. तर आपल्याला जर का बाळ होण्याचा, अपत्यप्राप्तीचा, मूल होण्याचा आनंद हवा असेल तर आपण जरूर कॉल करा. पुढील नंबरवरती संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात, हे वेलिंग होमिओपॅथीचे हेल्पलाईन नंबर आहे, त्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. डॉक्टर सौरभ वेलिंग सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शन प्रश्न केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार.